नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण मागच्या भागामध्ये पाहिलो, रमेश खूप आजारी पडलेला असतो व त्याला सर्व लोक तळावर घेऊन आलेले असतात व तो ओरडत असतो, मला वाचवा असे बोलत असतो. मामा त्याला सांगतात, रमेश तू काळजी करू नकोस, मी तुला वाचवतो आणि तुला बरं वाटेल बघ. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये काय होतंय पाहूया आपण. रमेशला मामा बोलत असतात, रमेश तुला मी भंडारा देतो, ते पाण्यामध्ये घेऊन तू पी, म्हणजे तुला बरं वाटेल, संध्याकाळपर्यंत तुला बरं होईल बघ. रमेश म्हणतो, ते काय जमायचं नाही मामा, मला ते भंडारा वगैरे नका देऊ मला. सर्व लोक बोलू लागतात, अरे तू भंडारा का नको म्हणत आहेस, असे का बोलत आहेस. तर रमेश बोलू लागतो, मला पित्ताचा त्रास आहे आणि भंडारा वगैरे खाल्ला तर मला पित्त होईल, त्यामुळे नको मामा. सर्व लोक रमेशकडे बघू लागतात, कारण त्याने भंडाराला नको म्हणला आहे. मामाने काढलेला भंडारा तो आहे तसे तो पिशवीमध्ये ठेवतात व मामा त्याला बोलू लागतात, तू भंडाराला नाही बोलला आहेस, आता कोण तुला वाचवते बघूया, कुठला वैद्य तुला वाचवते बघूया आणि कोणती औषध तुला काम करतात ते बघूया. भंडारा म्हणजे एक संजीवनी आहे, तू त्यालाच नाही म्हणत आहेस. एका ताकडीवर एक बाजूला तुझं वजन करूया आणि दुसऱ्या बाजूला पैकं ठेवूया, तेवढं पैकं घेऊन सुद्धा कुठला वैद्य डॉक्टर तुला वाचवत्यात ते बघूया. आणि तू भंडाराला नको म्हणला आहेस तर तुला कळल नंतरून काय आहे ते. रमेशची बायको रमेशला बोलू लागते, अहो असं काय करत आहे आणि भंडारा का नको म्हणत आहे, घ्या मामांकडून. रमेश म्हणतो, मला ते काय बी नको, मला इथून आधी न्या आणि घरी चला. रमेश काही त्याचा हट्ट सोडत नाही व तो म्हणू लागतो, ह्यांच्यामुळे मी इकडे आलो आहे, ती गीता आणि ह्यांचं ऐकून मी तळावर आलो आहे, आता मला घरी न्या, असे तो मामासनी बोलू लागतो. मामा त्याला म्हणतात, बरं ठीक आहे, तू आता इथून लवकर निघ आणि जसं तू इथून निघणार नाहीस तसं तुला आणि जास्त दुखल, म्हणून तू इथून आता लवकर निघ आणि बघूया तुला आता कोण वाचवतं येते. तळावरील सर्व लोक विचार करू लागतात, ह्याने तर भंडारालाच नको म्हणलं आहे, आता काय होईल, याचं काय करेल आता, असे सर्व लोकांना चिंता पडलेली असते. सोनाबाई व गीता रमेशला घेऊन त्यांच्या घरी निघू लागतात. तरीही दत्तू व चिमप्पा रमेशला समजावत असतात, अरे असं करू नकोस, मामाने जे सांगितलं ते ऐक आणि भंडाराला तू नको म्हणत आहेस, असे का करत आहेस रमेश, तुझ्या बायका पोराचं तरी बघ, त्यांचं काय होईल पुढं. रमेश म्हणतो, मला काहीही होत नाही, मी घरी जाऊस तर मला सर्व बरं होईल, बरं वाटेल मला. रमेश बैलगाडीमध्ये बसतो व तो त्यांच्या घरी निघू लागतो. पुढे मामा म्हणतात, चिमप्पा तू काय बी काळजी करू नकोस, कोणाचं जसं कर्म असेल तसं त्यांना फळ मिळेल आणि तू खूप काही केलं आहेस बघ रमेशसाठी, आणि आता मी पण रमेशसाठी काहीही करावं असं मला वाटत नाही. आणि त्यानं भंडाराला नको म्हणला आहे म्हटल्यावर साक्षात मृत्यूला त्यानं ओढवून घेतला आहे बघ. आणि चिमप्पा तुनं तर खूप सेवा केली आहेस बघ तळावर, तुला चांगलेच फळ मिळतील आणि असंच तू करत राहा, म्हणजे तुला चांगले दिवस येतील, चांगलं काहीतरी तुला पाहायला मिळेल. चिमप्पा म्हणतो, बरं ठीक आहे मामा, जे काही आहे ते सर्व तुमच्यामुळेच आहे. पुढे आपण पाहतो, तळावर सर्व लोक बोलत बसलेले असतात व ते म्हणत असतात, रमेशने भंडारा नको म्हणला, असं का केलं असेल बरं त्यानं, आणि भंडाराला नको म्हणला म्हटल्यावर त्याला दुसरं काय उपाय आहे, वैद्यातून कमी होणार आहे की औषधातून कमी होणार आहे, डॉक्टर कमी करणार आहे, काय होईल त्याचं पुढं, असे सर्व विचार करत असतात, एकमेकांशी अशी बोलत बसलेले असतात. दत्तू म्हणतो, त्यानं भंडारा नको म्हणल्यावर आता दुसरं काय उपाय आहे त्याला, भंडारा खाल्ला असता, पाण्यातून पिला असता तर त्याला बरं वाटलं असतं. ते आलेले दोन जोडपे तेच बोलत असतात, आता काय करायचं, आपण सुद्धा इथे आलो आहे, आपलं काम कधी व्हायचं आणि आपल्याला न्याय कधी मिळेल, असे ते बोलत बसलेले असतात. तेवढ्यात तिथे दत्तू येतो व म्हणू लागतो,
तुमचं मामा काम करतील, तुम्ही काळजी नका करू. मामा सर्वांचा विचार करत असतात. आणि कसा आहे, रमेश इथून गेला आहे, त्याला आता गर्व आला आहे. ह्याआधी त्याच्याकडे काहीच नव्हतं. जेव्हा तो मामाकडे येऊन गेला तेव्हा त्याच्याकडे सर्व पैकं येऊ लागले. मसाल्याचा व्यापार व्यवस्थित चालू लागला. नंतर त्याने मामांशीच वाद घातलं, खोटं बोललं. 2300 सांगितलं आधी मसाल्याला, नंतरून 3000 रुपये मामांकडून घेऊन गेलं. खोटं बोलला त्याने मामाला. तो तर गावात खोटं बोलतोच, गावातल्या लोकांसोबत खोटं बोलतो आणि मामांनासुद्धा खोटे बोलला त्याने. म्हणून त्याला आता असे दिवस पाहायला मिळत आहेत बघ. तरीसुद्धा मामा त्याच्यावर रागावले नाहीत. त्याला मामा भंडारा देत होते, त्याला वाचवत होते, तरीसुद्धा तो काही घेतला नाही. तो तसंच निघाला. मामा लई चांगले आहेत, मामा सर्वांचा विचार करतात. पण त्या रमेशला कळत नाही, तर त्याला आपण काय करायचं. तुम्ही फक्त मामांवर विश्वास ठेवा, तुमचं काम सर्व होऊन जाईल, असे दत्तू त्यांना समजवत असतो. पुढे आपण पाहतो ती 2 जोडपे मामांजवळ येतात व मामांना बोलू लागतात, मामा आमचं काय ते न्याय करा, आम्हाला काय आहे ते न्याय मिळवून द्या. मामा म्हणतात, आता तुमचं काय आहे, तुम्ही शेजारी असून का म्हणता, आणि तुम्ही चांगलं राहायला तुम्हासनी काय होतं आहे. व ते एकमेकांशी बोलू लागतात, हे असले शेजारी आम्हाला नको, ह्यांच्यासोबत कोण राहणार. व ते परत ते भांडू लागतात. मामा म्हणतात, अरे तुम्ही जरा शांत राहा, तुमचं काय करायचं मी बघतो, आणि उद्या सकाळी तुम्हाला सांगतो मी काय करायचं ते, आणि ते उपाय तुम्ही करा. ते दोघेही जोडपे बोलतात, बरं ठीक आहे मामा, तुम्ही काय आहे ते सांगा आम्हासनी, आम्ही तसं करू, काय आहे ते न्याय करा. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, सकाळी बघूया तुमचं काय करायचं ते. पुढे आपण पाहतो रमेश घरी आलेला असतो. गीता व सोनाबाई म्हणत असते, तुम्ही काय घेतलं नाही भंडारा, आतापर्यंत तुम्हाला कमी झालं असतं. तर रमेश म्हणतो, मला काहीही होत नाही, मी बरं होईल. सोनाबाई बोलते, अहो मामा देव आहेत, साक्षात देव, आणि तुम्ही भंडारा नको म्हणला, आता कुठलं वैद्य आणि औषध तरी काय उपयोगाला येणार आहे तुम्हासने. मामा सांगितलं होते आपलास संध्याकाळपतूर तुम्हाला कमी होईल, आणि तुम्ही ते नको बोललात. रमेश म्हणतो, ते काहीही नाही, उगाच एका चिमूटभर भंडाऱ्यातनं कमी कसं काय होईल ते, उगाच काही आपलं सांगू नकोस. मी तळावर येणारसुद्धा नव्हतो, तुझ्यामुळे आलो तिकडे, आणि उगाच आता काहीही बोलू नकोस. सोनाबाई म्हणते, अहो तुम्ही माझं ऐकत का नाही, ऐकलं असतं तर कमी झालं असतं. अजून तुम्हाला समजत नाही, आपला व्यापारसुद्धा आता होत नाही. मसाल्याचा व्यापार सर्व ठप्प झाला आहे, कोणीही लोक येणं झाल्या तिकडे. आता मग कसं करायचं पुढे. रमेश म्हणतो, मी बघ कसं व्यापार करेन, फक्त मला बरं होऊ दे, ह्यातून मला सुटका होऊ दे, मग बघ पहिल्यासारखं व्यापार करतो की नाही ते. गीता बोलू लागते, बा तू तर बोलला होतास की कमी होईल तुला घरात येऊसपर्यंत, पण अजून कमी झालेलं नाही. रमेश म्हणतो, होईल पोरी, कमी होईल, तू काळजी नको करूस. तर पोरी बोलते, पण आमचं कसं व्हायचं, तुला काहीतरी झालं तर काय व्हायचं आमचं, आणि ते भंडारा घेतला असता तर काय झालं असतं, कमी झालं असतं. रमेश म्हणतो, त्या भंडाऱ्यानं काही होत नाही, उगाच तुम्ही काही बोलू नका, आणि तळावर तर मला यायचंच नव्हतं. आणि तिथे आलो, मामाने पाहिलं, मामाने भंडारा देत होते, त्या भंडाऱ्यानं माझं कमी व्हायचं आहे असं तुम्हाला वाटतंय का, काहीही नाही. तुम्ही वैद्यांना बोलवा, कोणालाही बोलवा, कमी होईल का नाही बघा ते. सोनाबाई बोलते, अहो ते साक्षात देव आहेत, देव, त्यांच्या हातात सर्व आहे, आणि तुम्ही त्यासनी नको म्हणता तर कसं व्हायचं, कोण वाचवणार, वैद्य थोडीच वाचवणार आहेत. पुढे रमेश ओरडू लागतो, त्याला खूप दुखत असतं व तो म्हणतो, अरे जावा, कोणीतरी वैद्याला घेऊन या. सोनाबाई लोकांनी सांगते, कोणीतरी वैद्य बघा, घेऊन या, काहीतरी करा, असे लोकांना ती बोलू लागते. रमेश बोलतो, आता बघ वैद्य एकदा येऊन जाऊ देत, म्हणजे सर्व कमी होईल बघ मला, आणि पहिल्यासारखं होईल, पहिल्यासारखं व्यापार बसेल आपला. आता मसाला थोडा कीड लागला आहे, त्याचं बघू काय करायचं ते. सोनाबाई बोलते, तुम्हासने अजून कसं काय समजलेलं नाही,
हे मामांचा कोप झाला असणार आपल्यावरती, म्हणून तुम्ही आजार पडलात की मसाल्याला कीड लागलं. सर्व चांगलं चालत असताना असं का झालं बरं? तुम्हाला अजूनसुद्धा कळालेलं नाही. मामांना तुम्ही माफी मागायला पाहिजे होतं. जर माफी मागितलं असतं तर सर्व कमी झालं असतं, बरं झालं असतं. तरीसुद्धा मामा तुम्हासनी मदत करत होते, भंडारा देत होते. तुम्ही माफी मागितलं नाही तरीसुद्धा. आता तुम्ही ते घेतलं नाही तर त्याला मामा तरी काय करणार? मामा तुम्हाला वाचवायला बघत होते. सर्व मामा विसरले होते. मामा खूप दयाळू आहेत, ते देव आहेत, हे तुम्हाला नाही समजलं. तर रमेश म्हणतो, तू काहीही बोलू नकोस, तू शांत राहा आधी. इथं मला आधी त्रास होत आहे, त्याचं बघ काय करायचं. वैद्याला बोलव आधी, मग बरं होतं आहे का नाही बघ तूच. असा रमेश हट्ट धरून बसलेला असतो. इकडे मामा बोलतात, तुम्हाला भंडारा देतो या म्हटल्यावर काहीतरी असेल नवं. आणि भंडारा म्हणजे या जमिनीवरचा, पृथ्वीवरचा संजीवनी आहे. तुम्हाला जीवनदान मिळेल त्याच्याने, आणि तुम्ही त्याला नको म्हणता. आणि मिळणाऱ्याला नशीब पाहिजे, आणि ते मिळूनसुद्धा घेणाऱ्याला नशीब पाहिजे. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढच्या भागामध्ये पाहूया काय होतं या ते. रमेशचं काय होईल पाहूया. रमेश मामांकडे परत जातो, माफी मागतो. मामा त्याला माफ करतील की नाही ते पाहूया. मामा त्याला मदत करायला तयार होते, पण तरीसुद्धा तो ऐकला नाही. आता पुढे काय होईल? सोनाबाई व गीता खूप रडत असतात. रमेशला समजावत असतात की तळावर आपण जाऊया, तर तो काही रमेश ऐकत नाही. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये काय होतं आहे ते पाहूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम दिसतील. धन्यवाद फ्रेंड्स.